नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरात BSNL कर्मचाऱ्यांचे देशव्यापी धरणे, निदर्शने आणि मानवी साखळी आंदोलन। BSNL मधील विविध कर्मचारी संघटना व असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज 20 मे रोजी सकाळी 10 वाजता संचार सदन येथे देशव्यापी धरणे, निदर्शने आणि मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनात BSNL, EU, NFTE, SNEA आणि सेवा यांच्यासह 12 संघटनांचा सहभाग असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार व BSNL प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून देय असलेल्या IDA संदर्भातील आदेश तात्काळ जारी करून कर्मचाऱ्यांना IDAचे थकीत पेमेंट त्वरित देण्यात यावे। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की IDA संदर्भातील निर्णय लांबणीवर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। त्यामुळे देशभरातील संचार भवन, छत्रपती संभाजीनगर BSNL कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत असून येथेही मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी मानवी साखळी करण्यात आली व घोषणाबाजी करत कार्यक्रम संपन्न झाला। झाली साखळी अरे DOT सेक्रेटरी होश में आओ, अरे अमित अग्रवाल होश में आओ, अरे DA तुमको देना होगा, अरे DA तुमको देना होगा, अरे नहीं दिया तो लड़के लेंगे, नहीं दिया तो लड़के लेंगे, अरे कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। साइड में जाओ, बोलो। हम लड़ेंगे। कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ओके। ये आहे ना काजळे। झाली साखळी अरे DOT सेक्रेटरी होश में आओ, अरे अमित अग्रवाल होश में आओ, अरे DA तुमको देना होगा, अरे DA तुमको देना होगा, अरे नहीं दिया तो लड़के लेंगे, नहीं दिया तो लड़के लेंगे, अरे कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। साइड में जाओ, बोलो। हम लड़ेंगे। कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ओके। ये आहे ना काजळे। BSNLच्या गेट समोर जे होतंय याचं मुख्य कारण आहे की IDA जो इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स आहे त्याला 3 महिन्यापासून डिले झालेला आहे आणि डिले होण्याचं कारण फक्त DOT कडून
आणि गव्हर्नमेंटकडून जो डिले होतोय त्याला गिल्टी इंटेन्शन आहे. त्यांचं डिले करण्याचं काही कारण नाही. पेन्शनर्स असोसिएशन सगळ्या 12 पेन्शनर्स असोसिएशन या एकत्रितपणे आज धरणं आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. एक मानवी साखळी तयार करून पूर्ण बिल्डिंगला घेराव घालून हे आंदोलन आज उभं झालेलं आहे. आणि प्रत्येक असोसिएशनने यामध्ये इफेक्टिव्हली पार्टिसिपेट ह्याच्यासाठी केलं की जे सगळे 70 वर्षाच्या 60 वर्षाच्या पुढे आहेत आणि उन्हामध्ये हे सगळे उभे आहेत, हे फक्त ह्याच्यासाठी की स्वतःचा हक्क, कॉन्स्टिट्युशनल राईट्स त्यांना पाहिजेत. ते ज्युडिशरीतर्फे त्यांचं अप्रोच आहे, त्यांचा धरणं आंदोलनतर्फे अप्रोच आहे. आणि वारंवार पर्स्युएशन करून, गव्हर्नमेंटला ईमेल्स करून, गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार करून सुद्धा ह्याच्यावर कोणती ॲक्शन होत नाही आणि त्यांचं पेमेंट रिलीज करण्यासाठी डिले होतोय. त्यामुळे आज सर्व संघटना SNPWA एक जे जॉईंट कमिटी आहे, MTNL, BSNL, जी पेन्शनर्स असोसिएशन आहे, ह्या सगळ्या जॉईंटली लढतायत ह्याबद्दल आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सर्व म्हणजे गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी, गव्हर्नमेंटने आमची हाक ऐकण्यासाठी, गव्हर्नमेंटने आमचा लिगल राईटला आम्हाला जस्टिस देण्यासाठी ही सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आणि किती आमच्या प्रमुख मागण्या आहे की इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स हा आमचं जे पेंडिंग आहे गव्हर्नमेंटकडं ते इमिडिएटली रिलीज करावं आणि त्याचे एरियस आम्हाला लगेच द्यावेत, त्यांचे विथ इंटरेस्ट द्यावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 3rd PRC त्यांनी लगेच एक्झिक्यूट करावे आणि पेन्शनर्स लोकांच्या ज्या पेंडिंग एरियर्स आहे, पेंडिंग ज्या फायनान्शियल इश्यूज आहेत हे लगेच सेटल करावे गव्हर्नमेंटनी. त्यासाठी हे धरणं आंदोलन आहे. सर, 5 पे कमिशन आणि 6 पे कमिशनचं तुम्हाला काही बेनिफिट मिळालं नाही असं तुमचे ज्येष्ठ नागरिक सांगता येत एम्प्लॉई? नाही, बेनिफिट मग त्यासाठी 3rd PRC आम्ही 3rd PRC ची जी मागणी करतोय याच्या आम्हाला फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंट तर्फे न मिळाल्यामुळे किंवा डिले होत असल्यामुळे हे धरणं आंदोलन आहे. किती संघटनेचा सहभाग आहे? 12 संघटनेचा सहभाग याच्यामध्ये आहे. सगळे पेन्शनर्स असोसिएशन. काही आंदोलन करण्याच्या अगोदर काही निवेदन वगैरे दिली होती का काही संघटनेच्या? 100% सगळ्या आम्ही निवेदनं दिलीत, ईमेल्स दिलेत. आम्ही कंटिन्युअस पर्स्युएशन करतोय. सगळ्या असोसिएशनच्या सगळ्या मेंबर्सनी ईमेल्स हे गव्हर्नमेंटला पाठविलेले आहे, सेक्रेटरी ऑफ DOTला पाठविलेले आहेत. तरी ह्या बाबतीमध्ये कोणती ॲक्शन होत नसल्यामुळे आम्ही धरणं आंदोलन हा मार्ग. माझं नाव सुनील वारपू. मी ह्या SNPWA चा मी लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायरमेंट नंतर वकिली जी सुरू केली त्यामुळं मी ह्या संघटनेचा लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायर्ड AGM आहे BSNL. थँक्यू.